नमस्कार, घुमकेतू या मराठी यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जी आपली साताराची सिरीज बाकी होती ती मी एडिट करून आता एक पार्ट टाकायचा प्रयत्न करतो आहे. हे एडिट करायला एवढा टाईम लागला त्याचं कारण मी पी सीवरती ट्राय केलं होतं, पण फाईल नुसत्या करप्ट होत होते. त्याच्यामुळे मी आता मोबाईलमध्येच एडिट करून मी फायनल करतो आहे. आणि ह्या पार्टमध्ये आता आपण जातो आहे सरसेनापती हंबीरराव यांच्या गावी, जिथे त्यांची समाधी आहे. आणि तिथून मग आपण वसंतगडाला जाणार आहोत. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं मूळचं गाव म्हणजे सातारामध्ये तळबीड हे त्यांचं गाव आहे. तिथे त्यांची आता समाधी आहे. त्या समाधीचं आम्ही आता दर्शन घेतो आहे. दर्शन घेऊन आम्ही पुढे वसंतगडाकडे जात असताना आम्हाला थोडा पाऊस लागला, म्हणून आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो. आणि तिथून मग आम्ही वसंतगडाकडे वाटचाल सुरू केली. नमस्कार, घुमकेतू या मराठी यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपल्यासोबत आहे सूर्या आणि सूर्याची बहीण रोशनी. तर आज आपण आलोय सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये असणाऱ्या तळबीड या गावी असणारा वसंतगड या किल्ल्यावरती आलोय. तळबीड हे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं जन्म ठिकाण मानलं जातं आणि या ठिकाणी हंबीरराव मोहिते यांची समाधी पण आहे. आणि आपण त्या समाधीचं दर्शन घेऊन आता वसंतगडाच्या दिशेने चाललोय. तर वसंतगड या किल्ल्याच्या दिशेने आपण आता चाललोय. किल्ल्याचा प्रवास चालू केलाय. वसंतगड हा अतिशय छोटा किल्ला आहे, जास्त मोठा नाही आहे. ह्या किल्ल्यावरती आपण फर्स्ट टाइम ड्रोन उडवणार आहोत. त्याच्या क्लिप तुम्ही पुढे बघालच किंवा स्टार्टिंगला बघितल्याच असतील. जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर आजचं सगळ्यात सरप्राईज गोष्ट म्हणजे अशी की आज आपण आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाइम ड्रोन शॉट यूज करणार आहोत. बऱ्यापैकी आपण आता वरती आलो आहे. अजून आपल्याला तिथपर्यंत जायचं, तुम्हाला दिसत असेल तर आजची भटकंती आपण सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामधील वसंतगडावरती करतोय. आणि जवळपास आम्ही आता वसंतगडावरती पोहोचतोय थोड्याच वेळात. जवळपास 1 ते 1.5 तासाचा हा प्रवास आहे. पहिल्यापासून पायऱ्या आणि काही अशी मळलेली वाट लागते. थोड्याच वेळात आता वरती पोहोचेल. इथून आपण बघू शकतो की वरती तटबंदी दिसते. तर वसंतगडावरती करण्याचं प्लॅनिंग म्हणजे आमचं 2 दिवसाचं आहे. आज वसंतगड आणि पुढची येणारी जी व्हिडिओ असेल ती कदाचित दातेगड असेल. आपण सूर्याच्या गावी आलोय. 2 दिवस तिकडेच मुक्काम आहे आपला आज. आणि आपल्याला समोर दिसते वसंतगडाची तटबंदी. आणि इथून आता आम्ही वसंतगडाच्या दरवाजाजवळ पोहोचतोय. आणि कोणत्याही किल्ल्यावरती येत असताना तुम्ही जर प्लास्टिक घेऊन येत असाल तर हा बोर्ड वाचा. आणलं नाही बूट, जाऊ दे इकडे. तर आपण वसंतगडाच्या पहिल्या महादरवाजाजवळ जाऊन पोहोचलोय. तर तुम्ही ते बघाल, हा दरवाजा आहे आणि इकडे गणपतीचं मंदिर आहे. ते तुम्हाला मी दाखवतो. हे असं कसं छोटंसं मंदिर आहे आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे.
आणि आपण आता वसंतगडाच्या टॉप वरती इथून आपण ड्रोन उडवणार आहोत. तर मित्रांनो, आपण समोर दिसणाऱ्या तळबीड या गावातून वसंतगडासाठी आपण प्रवास सुरू केला. त्यानंतर एक ते दीड तासाच्या प्रवासानंतर आपण वसंतगडाच्या वरती टॉपला पोहोचलो. या दरवाजातून वरती पोहोचल्यानंतर वरती पठारावरती आलोय. वसंतगडाचा माथा तुम्ही जर बघाल तर एकदम असं सपाट आहे आणि खूप विस्तीर्ण आहे. वरती आल्याच्या नंतर आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळतं ते खाली तुम्हाला दाखवलं ते गणपतीचं मंदिर, त्याच्यानंतर हे मारुतीचं मंदिर, आणि मी तुम्हाला एक मॅप दाखवतो. त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अशा वसंतगडावरती आहेत, त्या आपण आज बघू. तर वसंतगडावरती पाहण्यायोग्य अशा ह्या 28 गोष्टी आहेत. त्याच्यामधलं आपण गणपती मंदिर आणि मारुती मंदिर बघितलं. तर आपण जातोय पुढच्या गोष्टी बघायला. आता आपण मारुतीचं मंदिर बघितलं, त्याच्यानंतर विहीर बघितली. आता आपण चाललोय पूर्वेकडच्या बुरुजाकडे. तर वसंतगडाच्या माथ्यावरती आल्याच्या नंतर आपल्याला बरेचसे अवशेष जसेच्या तसे आहेत असे दिसत आहेत. त्यामधली ही एक तटबंदी आणि हा बुरुज. आणि आता आपण जातोय पुढे असलेल्या मंदिराकडे. रायगड किल्ल्यावरती जसे वॉशरूम्स आपल्याला पाहायला मिळतात, त्या पद्धतीचेच याही किल्ल्यावरती आपल्याला वॉशरूम्स त्या काळातले आजही पाहायला मिळतात. आपण बराचसा पठार फिरलोय आणि आता आपण जातोय तिकडे एक मोठा मंदिर असा बांधलाय, त्या मंदिराकडे जाऊ. पावसाचे दिवस असल्या कारणाने गडावरती सगळीकडे चिखलच होतं. त्या कारणाने आम्हाला सगळीकडे फिरता आलं नाही, म्हणून आम्ही थेट मंदिराकडे जाण्याचं ठरवलं. मंदिराकडे जाताना आजूबाजूला छोटे मोठे मंदिर आपल्याला पाहायला मिळतात. हा एक मंदिर आहे, मला वाटतं शंकराचंच मंदिर आहे. आणि हा एक छोटासा मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळतो. हे नंदी आणि नंदीसमोर असणारे हे पिंडी, शंकर भगवानाचं मंदिर. आणि मंदिराच्या बाहेर इकडे गणपती आहेत आणि ह्या साईडला काय माहीत नाही ती मूर्ती कोणाची होती हे आम्हाला माहीत नव्हतं. जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा. हे आपण मंदिर बघितलं आता, आणि या मंदिराच्या आता मागे चाललोय. या मंदिराच्या मागे मला एक गुफा दिसली म्हणजे तिथे कसं आहे चोर गुफा. पण आप्पा परब जसे बोलतात चोर गुफा किंवा असे शब्द वापरू नका, तर आपण बोलू गुप्त अशी गुफा इथे आपल्याला पाहायला मिळेल. सध्या बुजले. इकडे जो गुफा आहे हाच मंदिर मगाशी आपण शंकर भगवानाचं मंदिर आहे, तुम्हाला नंदी दिसत असेल तिथे, तिथून एंट्री आपण ह्या मंदिरासाठी मारली. आणि याच्या मागे तर एवढा मोठा परिसर आहे, खूप मोठा परिसर. आम्हाला वाटला छोटाच असेल म्हणून आम्ही रिटर्न आलो. पण आता आपण मे बी तिकडे जाऊ, तुम्हाला दिसेल, किंवा मी इथून ड्रोन उडवेल आणि तिकडे तुम्हाला बुरुज दिसेल. तो पूर्ण तटबंदीचा एरिया आहे.
ह्या मंदिराच्या समोर बसलो, ड्रोन असेंबल केला आणि ड्रोन उडवण्याची तयारी सुरू केली. आताच आपण त्या मंदिराजवळ ड्रोन उडवायचा प्रयत्न केला. तर काय माहीत कशी शॉट्स आलेत त्या, मी ट्राय तर केला. आणि आता आपण इथं आलो आहे कचेरीजवळ आणि हे कचेरीचे अवशेष आहेत. आणि आता पुन्हा आपण एकदा ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. हवा भरपूर आहे आणि मध्ये तुम्ही दिसताय ढग, पाऊसही येतोय मध्ये मध्ये, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम डिफिकल्ट येतोय उडवायला. आणि फर्स्ट टाइम आपण ड्रोनचा यूज करतोय. प्रचंड वाऱ्यासोबत पाऊसही चालू होता, त्याच्यामुळं ड्रोन कंट्रोल कसा करायचा हीच एक मनामध्ये भीती होती. असं मध्ये मध्ये हे टाकतात ते आपल्याला दिसतं. सुंदर असा वसंत गडाचा आजचा प्रवास झाला. आणि आता आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलोय. आणि आता आम्ही चाललोय घरी, परतीचा प्रवास करतोय. किंवा नकट्या रावळ्याची विहीर आहे असं सूर्य सांगत होता, तिकडे जायचं आपल्याला. तर तो कदाचित भाग मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकेन. शपथ झाडावरती तर बघ, त्या बाजूला पूर्ण फॅमिली बसली झाडावरती. अशा तऱ्हेने आज वसंतगड आपण फतेह केला आणि आपण आता परतीचा प्रवास चालू केला आहे. आणि आज आपण ड्रोन उडवण्याचा प्रयत्न केला. बरं दोनदा तीनदा उडवण्याचा ट्राय केला, पण पाऊस आणि जोरदार वारा असल्या कारणाने जेमतेम आम्ही ड्रोन उडवला आहे. तर तुम्ही बघालच ती क्लिप. तर असो, भेटू पुन्हा नवीन एका अशाच भटकंतीमध्ये. तुर्तास धन्यवाद, बाय.